ही गौरी गणपतीचा सण साजरा करीत असताना याला गुरु परंपरा आहेत। आम्ही जे कळगीवाले आहोत हे भानुदास घराण्यापासून सुरुवात होते आणि तिथून आमची गुरु परंपरा चालू झाली। ते आमचे स्वर्गीय रामभाऊ जोगळे
म्हणून महाडचे आहेत, त्याच्यानंतर आमचे गुरुवर्य चंद्रकांतजी गोताड म्हणून आहेत, त्यांचे शिष्यमंडळी आम्ही सर्व असल्यामुळे आम्ही एकत्र येऊन ह्याच्यावरती वर्षभराचा सगळा अभ्यास करत असतो। आणि जशा जशा शाखा आहेत, आमच्या जवळजवळ 250 शाखा आहेत, त्या शाखे म्हणून आम्ही प्रोत्साहन देत असतो आणि त्या प्रोत्साहनातून ही गौरी गणपतीचा खेळ हा चालू असतो, नाच चालू असतो। याला झाकडी म्हटलं जातं आणि ही परंपरा आम्ही राखलेली आहे। धन्यवाद। कुर्तडे पालवकरवाडी या ठिकाणचं माझं गाव आहे आणि मी ही शाखेचा एक कार्यक्रम चालवतो। आणि हा कार्यक्रम चालवण्यामागचं एक कारण म्हणजे समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती या विषयांवरती आम्ही बरेचसे असं म्हणजे गाण्याच्या स्वरूपामध्ये आम्ही त्या कार्यक्रमातनं इतरांपर्यंत आम्ही पोहोचवतो। मनोरंजन हा सुद्धा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडून घडत असतो आणि खूप असे चांगल्या पद्धतीने आम्हाला कार्यक्रम सुद्धा येतात। बऱ्याच ठिकाणी आता डबल वाऱ्यांचे सुद्धा कार्यक्रम होतात, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही समाज प्रबोधन हा विषय घेऊन चालतो। आणि आमचा विषय म्हणजे आम्ही कलगीतुरा म्हणून आमचा एक आता कलगीवाले म्हणून आमचा जो हा कार्यक्रम, आम्ही कलगीवाले आणि आमचे गुरुवर्य चंद्रकांतजी गोताड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा आम्ही कार्यक्रम पूर्ण पार पाडत असतो। बस, धन्यवाद। नाव सौरभ जोशी, नीलकंठीचं नाच मंडळ आगवे जोशीवाडी बदले वटार। आम्ही हा गौरी गणपतीसाठी नाच हा 2 महिने आम्ही प्रॅक्टिस करत होतो। तरी आज आम्ही हे गौरी गणपतीसाठी आणि नवरात्रीसाठी हा कार्यक्रम दरवर्षी हा साजरा करीत असतो। आम्ही कलगीवाली शाहीर सर्व मंडळी हा कार्यक्रम गणपतीमध्ये हौशीने साजरा करण्यासाठी हा कार्यक्रम करत असतो। पायामध्ये चाळ, घुंगरू अशा प्रकारे नृत्य करून आमचा स्टेप हा 10 ते 15 स्टेप आहेत आमच्या। आणि प्रत्येक मुलं ही हौशी आहेत। नाचाचा फक्त ग्रुपवरती मेसेज पडण्यासाठी वाट बघत असतात, कधी मेसेज पडतोय आणि कधी कार्यक्रम चालू होतोय।